अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला महादेवाला रुद्राक्ष का प्रिय आहे आणि रुद्राक्ष धारण केल्याने काय फायदे होतात याच्याविषयी माहिती सांगणार आहे। तर बघा, रुद्राक्ष धारण करणारा भक्त महादेवांना विशेष प्रिय असतो। रुद्र म्हणजे महादेव आणि अक्ष म्हणजे डोळा, या दोन शब्दांची संधी साधून रुद्राक्ष हा शब्द तयार झाला आहे। एकदा त्रिपुरासुर नावाच्या महाबलाढ्य दैत्याने सर्व देवतांना त्राही भगवान करून सोडले होते। तेव्हा या त्रिपुरासुराला मारण्यासाठी महादेवाला अघोर या अग्नि अस्त्राचा वापर करावा लागला। या अस्त्रामुळे त्या दैत्याचा नाश तर झाला, पण ते अस्त्र इतके प्रखर होते की महादेवाच्या डोळ्यांना सुद्धा ते तेज सहन होईना। मग महादेवांना आपले डोळे काही काळ बंद ठेवावे लागले आणि महादेवाने जेव्हा आपले डोळे उघडले तेव्हा ते डोळे पाण्याने भरून गेले होते। महादेवांच्या डोळ्यातील पाणी पृथ्वीवर जेथे जेथे सांडले तेथे तेथे रुद्राक्षाची झाडे उगवली। प्राचीन ऋषीमुनी देखील एकाग्रता व मानसिक शांतीसाठी रुद्राक्षाचा वापर करीत होते, असे संदर्भ सापडतात। तर बघा, धार्मिक ग्रंथामध्ये रुद्राक्षाचा 21 प्रकारचा उल्लेख आढळतो, पण त्यापैकी केवळ 14 प्रकारच्या असणाऱ्या मुखाच्या संख्येवर अवलंबून असतो। म्हणून त्याला एकमुखी रुद्राक्ष, द्विमुखी रुद्राक्ष, त्रिमुखी रुद्राक्ष असे म्हणतात। असे 14 मुखापर्यंत म्हणजे चतुर्दशीमुखी रुद्राक्ष उपलब्ध होतात। अस्सल रुद्राक्ष हा पाण्यात टाकल्यानंतर पाण्यात बुडतो आणि तळाशी जाऊन बसतो। कील लागलेले किंवा तडा गेलेले किंवा तुटलेले रुद्राक्ष धारण करू नये। रुद्राक्ष धारण केल्यापासून 40 दिवसात त्याचे शुभ परिणाम दिसून येतात। तर आता बघूया की रुद्राक्ष धारण केल्याने काय फायदे होतात। तर पुराणानुसार रुद्राक्ष धारण केल्याने अनेक फायदे होतात असे सांगितले आहे। अकाली मृत्यू टाळण्यासाठी, दीर्घ आयुष्यासाठी रुद्राक्षाचा वापर केला जातो। ज्या घरात रुद्राक्षाचा वापर केला जातो तेथे लक्ष्मी निवास करते अशी मान्यता आहे। तसेच रुद्राक्ष धारण केल्याने दुःख आणि नैराश्य अशा नकारात्मक भावनांपासून रक्षण होते आणि मानसिक असंतुलन नष्ट होते व मानसिक शांतता प्राप्त होते। तसेच फिट्स येणे, स्त्रियांचे आजार यासारख्या अनेक आजारांवर रुद्राक्ष हा गुणकारी आहे। तसेच आपल्या नजरेत व वाणीत तेज येते, व्यक्तिमत्वाची छाप पडते। तर बघा, गौरीशंकर रुद्राक्ष यामध्ये 2 रुद्राक्ष एकमेकांना जुळलेले असतात। त्यामधील एक रुद्राक्ष हा आकाराने लहान असतो। हा रुद्राक्ष शिव पार्वतीचे स्वरूप मानला जातो। हा रुद्राक्ष धारण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि दाम्पत्य जीवनही सुखमय होते। तसेच श्री गणेश रुद्राक्ष या रुद्राक्षाला गणपतीसारखी सोंड असते, म्हणून या रुद्राक्षाला श्री गणेश रुद्राक्ष असे म्हणतात। हा रुद्राक्ष साक्षात गणपतीचे प्रतीक मानला जातो। विद्याप्राप्तीसाठी या रुद्राक्षाचा वापर केला जातो। तर तुम्हाला यामधून कळालेच असेल की महादेवाला रुद्राक्ष का प्रिय आहे आणि रुद्राक्ष धारण केल्याने काय फायदे होतात। तर आशा करते की ही छोटीशी माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया अशाच एका नवीन विषयावर पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।